आणि बातमी कोल्हापूर बाजार समिती निवडणूक शिवसेना आणि ठाकरे गटाची युती तुटली असून शिवसेनेसोबत न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी घेतलेला आहे। तर आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय कोल्हापूरवरून। कोल्हापूर बाजार समिती निवडणुकीमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाची युती तुटलेली आहे। शिवसेनेसोबत न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतलेला आहे। ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे। तर कोल्हापूर बाजार समितीमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाची युती होती, ही दुसऱ्याच दिवशी तुटलेली असून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी शिंदे गटासोबत न जाण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। आणि या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, अगदी दुसऱ्याच दिवशी शिंदे आणि ठाकरे गटाची युती तुटलेली आहे बाजार समितीमधली। कोल्हापुरात बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल जे पॅनल जाहीर करण्यात आलं होतं, या पॅनलमध्ये ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले होते आणि हातात हात घालून हे पॅनल आहे ते जाहीर करण्यात आलं होतं। यामध्ये शिंदे गटाचे जे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा समावेश आहे तो करण्यात आला होता आणि ठाकरे गट सुद्धा या पॅनलमध्ये सामील झाला होता। भाजपला सुद्धा आणि शेकाप पक्षाला सुद्धा या संदर्भात आहे ते सोबत घेतलं होतं। मात्र आज जिल्हा प्रमुखांनी मात्र ही युती आपल्याला अमान्य असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या पॅनलमधून बाहेर पडण्याचा निर्णय आहे तो या ठिकाणी ठाकरे गटाने घेतलेला आहे। खरं तर महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा शिवसेनेला डावललं होतं आणि त्यानंतर शिवसेनेनं पॅनलची बांधणी केली होती ठाकरे गटानं प्रामुख्याने आणि त्यामुळे शिंदे गटाला सोबत घेऊन या पॅनलची उभारणी केली होती। मात्र ती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती आणि ती रागातून केली होती। मात्र आता आम्हाला हा संपूर्ण निर्णय आहे तो अमान्य असल्याचं जिल्हा प्रमुखांनी सांगितलेलं आहे। काही वेळातच ते पत्रकार परिषद घेतील आणि त्यांची भूमिका मांडतील। मात्र एकूणच शिंदे आणि ठाकरे गटाची जी काल युती झाली होती ती एका दिवसातच आहे ती कोल्हापूरमध्ये तुटल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत आहे तो नवा ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी बरोबर आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी। तर मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। या बैठकीला मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाईंसह इतर मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका फेटाळली आहे। तर त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मात्र या निर्णयामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। तर या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईची पुढील दिशा ठरली जाण्याची शक्यता आहे। जस्टिस भोसले कमिटीने त्यांचं असंच म्हणणं होतं की रिव्ह्यू पिटिशनमध्ये स्कोप कमी आहे, तरी सुद्धा ती दाखल केली होती मागच्या सरकारमध्ये। परंतु आता जे काही मराठा आरक्षणासाठी जे फुल प्रूफ करण्याची आवश्यकता आहे ते बिलकुल केलं जाईल। त्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंबहुना आणखी जे काही करावं लागेल ते पूर्णपणे आमचं सरकार करेल। मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार आमचं कटिबद्ध आहे। मी सगळेजण एकमेकांच्या संपर्कात आहोत। भोसले साहेबांशी, गायकवाड साहेबांशी, ॲडव्होकेट विनीत नाईक म्हणून आहेत सिनियर काउन्सिल आमचे, त्यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे आणि हे आरक्षण टिकवायचंच, याच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची तयारी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची महाराष्ट्र सरकारची आहे। सगळेच मंत्री आम्ही उपसमितीचे आम्ही आपापले कार्यक्रम जे काय होतं ते सगळं सोडलं आम्ही मुंबईकडे निघालोय। काही झालं तरी मराठा बांधवांच्या पाठीशी शिंदे फडणवीस सरकार आहे आणि जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे। सरकारने त्यांच्या विधी व न्याय खात्याला तज्ज्ञ लोकांना, मग त्यांचे ॲडव्होकेट जनरल असतील, त्यांचे टॉपचे वकील असतील, सरकारमधले मान्यवर असतील, ह्या क्षेत्रातले ज्यांचा अभ्यास गाढा आहे त्या वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख असतील, ह्या सगळ्यांना विश्वासामध्ये घ्यावं। विरोधी पक्षाला त्या सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे याबद्दल तातडीनं सरकारने निर्णय घेतला पाहिजे।